बघा, राजकारणामध्ये आम्ही सर्व जे काम करत असतो ते आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी काम करत असतो। जनतेची सेवा बिना पदाची अविरत चालू ठेवली 5 वर्ष म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो, परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं। जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे। आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या। त्या सर्वांचे मी आभार मानते। त्याच सोबत मी माझ्या पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह, JP नड्डा आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर, महाराष्ट्राचे आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नामनिर्देशन दाखल करायची संधी देत आहे। लोकसभेच्या पराभवानंतर तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने ही उमेदवारी बघताय का? तसं मी बघण्याचं काही कारण नाही आणि तसं असेल तरी काय त्याच्यामध्ये अयोग्य नाही, कारण जर पार्टीने एखादा निर्णय केला असेल भविष्याचा वेध घेऊन तर त्याच्यामध्ये काही अयोग्य नाही, त्याच्यामध्ये योगदानच देण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील। मी जास्त आनंदी आहे इथे माझ्या महाराष्ट्रात। वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पाठीमागच्या काही दिवसापासून बंद आहे। राज्य सरकारने यापूर्वी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव 13 सहकारी साखर कारखान्यांचा पारित केला होता। काल केंद्र सरकारने NCDC मार्फत 13 सहकारी साखर कारखान्यांना 2000 कोटीची मदत दिलेली आहे। पंकजा मुंडेवर कुठे अन्याय केला जातो का, या संदर्भात काय सांगा? याच्यावर मी आता काही सांगणार नाही। आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू इच्छिते, त्याच्यावर मी नंतर मैं हिंदी में बोलती हूँ। मैं आज मेरा विधान परिषद के लिए नाम निर्देशन दाखिल करने जा रही हूँ। लोकसभा में बहुत अच्छी फाइट देने के बावजूद बहुत कम वोटों से हार मुझे का सामना करना पड़ा। मेरे पार्टी के सर्वोच्च नेताओं ने जो निर्णय लिया है मैं उनका आभार व्यक्त करती हूँ। सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी, हमारे नेता अमित भाई शाह, देश के नहीं पूरे दुनिया के नेता हमारे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी, हमारे राज्य के नेता देवेंद्र जी फडणवीस, हमारे प्रदेश के अध्यक्ष बावनकुळे जी, हमारे प्रभारी सहप्रभारी, हमारी कोर टीम के सारे मेंबर, मैं सबका बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ कि ये अवसर मुझे आप दे रहे हैं। राज्य में नेतृत्व करना अच्छा लगेगा या देश में? मैं देखिए, नेतृत्व करना की बात है। पहले तो मैं अभी संवैधानिक पद पर जा रही हूँ बहुत बड़े एक गैप के बाद, तो मुझे मेरे राज्य में काम करने का अवसर मिला। इससे मैं ज़्यादा आंतरिक खुशी मुझे महसूस हो रही है क्योंकि चुनाव आ रहे हैं और चुनाव में कुछ योगदान संगठन के प्रति मैं दे पाऊंगी। थैंक यू। तर पंकजा मुंडे सध्या विधान भवनात पोहोचलेल्या आहेत। अगदी थोड्याच वेळात त्या आपला उमेदवारी अर्ज भरतील। तेच निर्णय घेतात तर नक्कीच त्यांचा फार मोठा वाटा। तर पंकजा मुंडे अगदी थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। संधी दिल्याबद्दल वरिष्ठांचे आभार असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। तर जनसेवा हेच माझं कर्तव्य आहे असं सुद्धा त्या म्हणतायत। त्या विधान भवनात पोहोचलेल्या आहेत। अगदी थोड्याच वेळात त्या अर्ज भरतील आणि त्याआधी त्या माध्यमांशी बोलत होत्या। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे।